नमस्कार. आपण जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा प्रत्येक शब्द हा एका मोठ्या चित्राचा छोटासा भाग असतो, नाही का? आणि हे सगळे भाग जेव्हा अगदी बरोबर जुळून येतात तेव्हा एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. मग हे भाग आहेत तरी कोणते? आज आपण मराठी व्याकरणाच्या याच 8 मूलभूत भागांची म्हणजेच शब्दांच्या जातींची अगदी सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने ओळख करून घेणार आहोत. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी शब्दांचे प्रकार ओळखू. मग आपण पाहू की काही शब्द वाक्यात कसे रंग बदलतात तर काही कसे अगदी ठाम राहतात. आणि शेवटी हे सगळे भाग एकत्र येऊन एक परिपूर्ण वाक्य कसं तयार होतं हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. असं समजा की वाक्य म्हणजे क्रिकेटची टीम आहे आणि प्रत्येक शब्दाची स्वतःची एक खास भूमिका आहे. चला बघूया कोण काय काम करतं ते. हाच तर तो मुख्य प्रश्न आहे नाही का, की एखादं वाक्य नक्की बनतं कसं. आपण जे काही बोलतो ते शब्दांमधूनच मांडतो, पण या शब्दांना आपण कोणत्या गटांमध्ये विभागू शकतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. खरं तर मराठी व्याकरणाचा सगळा पाया याच 2 गटांवर उभा आहे. पहिला गट आहे विकारी शब्दांचा. हे शब्द म्हणजे कसे मातीच्या गोळ्यासारखे, लिंग, वचन किंवा काळानुसार आपलं रूप बदलतात. आणि दुसरा गट आहे अविकारी शब्दांचा. हे एकदम दगडासारखे पक्के, वाक्यात कुठेही आले तरी त्यांचं रूप अजिबात बदलत नाही. हा एक फरक कळला ना की पुढचा प्रवास एकदम सोपा आहे. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया या बदलणाऱ्या लवचिक शब्दांना. हे असे शब्द आहेत जे वाक्याच्या गरजेनुसार स्वतःला मोठ्या खुबीने बदलून घेतात. आणि यात सगळ्यात पहिलं येतं नाम. नाम म्हणजे काय? एकदम सोपं आहे. आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, जागेला किंवा अगदी एखाद्या भावनेला आपण जे नाव देतो ना, ते म्हणजे नाम. आता हे वाक्य बघा. यात गणेश हे एका मुलाचं नाव आहे, म्हणून ते झालं नाम. अगदी सरळ आणि सोपं. आता पुढचा प्रकार आहे सर्वनाम. विचार करा, एकाच व्यक्तीबद्दल बोलताना सारखं सारखं तिचं नाव घेणं कसं तरी वाटतं ना? हो, हीच अडचण दूर करण्यासाठी आपण नामाऐवजी जो शब्द वापरतो तो म्हणजे सर्वनाम. इथे बघा गणेशाऐवजी तो हा शब्द वापरलाय. यामुळे वाक्य ऐकायला किती सहज आणि सोपं वाटतंय. पुढे आहे विशेषण. नावाप्रमाणेच याचं काम आहे नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती देणं. म्हणजे नाम कसं आहे, त्याचं रूप, रंग, गुण हे सगळं विशेषण सांगतं. या वाक्यात ढग हे नाम आहे, पण ते ढग कसे आहेत तर काळे, म्हणून काळे हे झालं विशेषण, कारण ते ढगांबद्दल आपल्याला जास्त माहिती देत आहे. विकारी शब्दांमधला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू म्हणजे क्रियापद. खरं सांगायचं तर क्रियापदाशिवाय वाक्य हे वाक्यच नसतं, कारण हेच तर वाक्यातली क्रिया दाखवतं आणि वाक्याला पूर्ण करतं. आता बघा, यातला करते हा शब्द काढून टाका. उरलं काय? आई स्वयंपाक. काही अर्थ लागतोय का? नाही ना. म्हणून करते हा शब्द वाक्याचा आत्मा आहे, जो वाक्याला पूर्ण अर्थ देतो. चला आता वळूया त्या शब्दांकडे जे आपले विचार अजिबात बदलत नाहीत, एकदम ठाम असतात. लक्षात ठेवा, वाक्यात काहीही बदल झाला तरी हे शब्द जसेच्या तसे राहतात. यातला पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण. जसं विशेषण नामाबद्दल माहिती देतं, तसंच क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं. म्हणजे क्रिया कशी घडली, कुठे घडली, केव्हा घडली हे सगळं सांगतं. इथे धावतो हे क्रियापद आहे, पण घोडा कसा धावतोय तर वेगाने, म्हणून वेगाने हे झालं क्रियाविशेषण. पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. हे शब्द म्हणजे कसे फेव्हिकॉल सारखे आहेत. ते नामाला किंवा सर्वनामाला चिकटून येतात आणि त्याचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी काय संबंध आहे हे दाखवतात. या वाक्यात वर हा शब्द झाड या नामाला जोडून आलाय आणि तो पक्षी कुठे बसलाय हे आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतोय. आता पाहूया उभयान्वयी अव्यय. याचं काम अगदी सोपं आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणं. हे एका पुलासारखं किंवा गोंदासारखं काम करतं. इथे आणि या एका छोट्या शब्दाने अजय आणि विजय या 2 मित्रांना एकत्र जोडले आहे. आणि अविकारी शब्दांमधला शेवटचा प्रकार म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. हे शब्द म्हणजे आपल्या मनातून अचानक बाहेर पडणारे उद्गार आहेत, जसं की आनंद, दुःख किंवा आश्चर्य. बघा, इथे आहाहा हा शब्द
थेट मनातला आनंद आणि आश्चर्य व्यक्त करतोय. आणि गंमत म्हणजे काय माहितीये का, या शब्दांचा वाक्याच्या बाकीच्या व्याकरणाशी काहीही थेट संबंध नसतो. ते फक्त आपल्या भावना व्यक्त करायला येतात. बरं, आतापर्यंत आपण जे काही भाग वेगवेगळे पाहिले ते सर्व एकत्र आणून वाक्याची संपूर्ण इमारत कशी उभी राहते ते या शेवटच्या भागात बघूया. तर हा तक्ता म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. नाम नाव देतं, क्रियापद क्रिया दाखवतं, विशेषण वर्णन करतं, तर उभयान्वयी शब्द जोडतात. प्रत्येकजण आपापली भूमिका अगदी चोख बजावतो. तेव्हाच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. पण आता खरा प्रश्न हा आहे की व्याकरणाचा हा नकाशा समजल्यावर पुढच्या वेळी एखादं मराठी वाक्य वाचताना किंवा ऐकताना त्यातील प्रत्येक शब्दाची भूमिका आपल्याला सहज ओळखता येईल का? जरा विचार करून बघा.